लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. दांडी 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 गुल. भरतच्या रूपाने संघाला पहिला खिंडार. आता जर आपण पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल होता, पहिल्याच घासाला लागलेला खडा भरतच्या रूपाने आपण पाहतो. नक्कीच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला, कारण अतुलचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये काय चेंडू हाताळलाय. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यामध्ये गेले भरत आणि नवीन बॅटर यावेळेस आता मैदानामध्ये दाखल इथे होतील. यापूर्वीच्या मॅचचे ते हिरो संदेश मेहर मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. नॉनस्ट्राइक एंडला रोहन आपण बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज अतुल. पहिल्याच बॉल वरती फार मोठं यश मात्र त्यांनी मिळवलेलं आहे. पुण्याचा गोलंदाज तयार. अतुल क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. डेंजर एंडला होते रोहन. एक धाव इथे आली लेग बाईसच्या रूपाने. एका धावेने आपण पाहतोय संघाचं धावफलक. नक्कीच संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन होईल. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये बघायचं कशा प्रकारे इथे कामगिरी आखली जाणार, कशा प्रकारे रणनीती आखली जाणार. ज्या प्रकारे आपण पाहतोय देवगाव टीमचा संघर्ष राहिलाय, ज्या प्रकारे आपण पाहतोय सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन टीमचा संघर्ष राहिलाय. या सीझनची सुरुवात खूप चांगली या दोन्ही संघांची सुरुवात आहे. अतुल तयार. लोअर फुल टॉस होता. यावेळेस बघायचं मैदानाच्या आतमध्ये पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण पाहतोय प्रवीण चेंडूला फील्ड करतील. आणि प्रवीणचं आपण पाहिलं तर सेलिब्रेशन जे आज होतं ना, निलेश जगेचा कॅच पकडल्यानंतर, आज त्याची क्लिप मात्र प्रचंड व्हायरल होतीये युट्यूब वरती. स्कोरबोर्ड वरती पुढे जाऊयात. 2 धावा धाफलकावरती संदेश. नॉन सायकेडला आपण बघणार आहोत मैदानामध्ये रोहन. अतुलचा पुढचा बॉल. मोठा सोबती खेळण्याचा प्रयत्न होता. पायाच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. डीप लॉंगॉन मध्ये अलोन दी कार्पेट एक स्ट्रोक इथे आला. एक धाव इथे मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका धावेने स्कोरबोर्ड आपण बघतोय धाफलकावरती 3. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं षटक प्रगती पथावरती असताना थोडीशी शांतता आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट. धाफलक आता मात्र स्थिर आहे. 5 षटकांची मॅच. पुण्याचा गोलंदाज तयार. थोडस मात्र आता बघायचंय कशा प्रकारे रोहनची कामगिरी राहणार आहे. यावेळेस सुटकेल्या बॉलला बघायचं. प्रवीण चेंडूला पाठमोरे होत आहेत. उलट्या पावलाने आले. ओहो, काय जबरदस्त झेल होता. पकडा कॅच आणि जिंका मॅच. विकेट. आज प्रवीणने आपण पाहतोय मैदानामध्ये काय जबरदस्त झेल टिपलाय. आणि मला वाटतं 1983 चा विश्वचषक आठवलाय, कारण कपिलदेव रामला लिखन यांनी उलटा पावलं तब्बल 19 पावलं मागे जाऊन झेल टिपला होता. परंतु प्रवीणने देखील हा कॅच जबरदस्त पकडलाय. खूप चांगला कॅच. पहिल्या षटक आपण पाहतोय. पहिलं षटक नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये इंद्रायणी 11 देवगाव टीमच्या खात्यामध्ये राहिलंय. 3 धावा अवघ्या खर्च करत असताना महत्वाच्या 2 विकेट आघाडीचे दोन्ही बॅटर्स अतुलने मात्र इथे डगआउटच्या दिशेने पाठवून दिलेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये बघायचं आता दाखल इथे होतील. बबलू वारिंगे. संदेश आणि बबलू खऱ्या अर्थानं बबलूने यापूर्वीच्या आजच्या पहिल्या मॅच ते हिरो राहिले. 10 चेंडू 22 धावांची ती इनिंग कोण विसरेल बबलूची. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना भावीनगर सेवक चषक एकतरी मानाचा करंडक हातामध्ये मिरवायचा आहे. हे स्वप्न मात्र दोन्ही संघांचं नक्कीच असणार आहे. याही वेळेस डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. डीप मध्ये खेळाडू होते बॅकअप साठी. विकास चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत घेतलेली मैदानामध्ये एक सिंगल.
पुढे त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस बघायचा आहे तुषार, षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये. ओहो, यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय लॉंग ऑफ मध्ये. चेंडू मात्र स्ट्रेट हिट व्ही शेप मध्ये खेळलेला आहे. A1 क्वालिटी क्लास सिक्सर. यावेळेस षटकार मैदानाच्या मध्ये खेचलाय संघाचं दाफलक. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय बबलू. जणू काय पहिल्याच बॉलवरती तो सेट होऊन आलाय. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय त्याने. क्रॉस बॅट यावेळेस सूचित करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय पुढे तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. क्रॉस द बॅट यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये पुढे मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विकास आहे चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल यावेळेस तिथे घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक मात्र थोडस आपण बघतोय इथे आकार बदलत आहे. स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहे ते 11 धावा. ओहो, यावेळेस बिग हिट आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये पुढे एकदा चौकार खेळलाय. इथे मात्र आता आक्रमण होताना जे आपल्याला पाहायला मिळतंय संदेशचं. याही वेळेस आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. डायरेक्ट हिट मोठी विकेट. आणि आता मात्र बघायचं यावेळेस मैदानामध्ये बबलू वारिंगेला परतावा लागणार आहे धावबाच्या रूपाने. अगदी मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर डायरेक्ट हिट ज्या प्रकारचं मात्र इथे केलंय श्रीकांत जगदाळे. खूप चांगलं. स्कोरबोर्ड वरती 15 धावा आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचं. चेंडू कोणाच्या हातामध्ये आता मात्र सोपवला जाईल. दोन षटक संपलेली आहेत. 15 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. ओ, यावेळेस बघायचंय पॅडल स्वीप. चेंडू मात्र अगदी सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चौकार. आता जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये इथे चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती प्रद्युम आपण पाहतोय मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला तो दाखल झालाय. परंतु स्ट्राईक वरती संदेश आहे. पुण्याचा गोलंदाज रातुल राऊंड द विकेट. यावेळेस पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीप कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडूला कव्हर करतोय. सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरीही धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. उद्या मात्र 40+ तालुका आणि या गटाचं क्रिकेट आपण इथे मैदानाच्या मध्ये जरूर बघणार आहोत. उद्या धनवीन स्पोर्ट्स मुलुंड, त्यानंतर वन सोल्युशन, उद्याचे आपण पाहतोय 40+ चे संघ यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन हवेली, आरसी ग्रुप अलिबाग, पीके अँड सन्स डोंबिवली,
ओल्ड बदलापूर बॉईज, ऋषिजितू निलेश 11 डोंबिवली, पीव्हीएन चाकण खेड, त्याचबरोबर पागधरे बॉईज एकविरा 11 वसई आणि शेलू माता भिवंडी. उद्याचं हे 40+ तालुका नियगडाचं क्रिकेट आपण जरूर बघणार आहोत. याही वेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पुढे जाईल दाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या यावेळेस बॅकफुटला गेले संदेश आणि डी बॉक्सला कव्हरला चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर एक खणखणीत चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला निधी घेऊन जाईल चौकार तराला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 वरती धावफलक आहे. संदेश मेहर आणि दुसऱ्या बाजूला प्रद्युम ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय असताना कुठेतरी टॉप ऑर्डर थोडासा ढासळला. भरत अगदी शून्यावरती बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय रोहन देखील बाद झाला. बबलूची विकेट कुठेतरी आपण पाहतोय संघाला किंवा जीवाला प्रत्येकाला थोडासा मात्र नक्कीच थोडासा विचार करणारी विकेट होती. कारण धावबाच्या रूपाने बबलूची विकेट जाणं टीमसाठी हे शुभ संकेत नव्हते. परंतु तिथून पुढे आता संदेश आणि प्रद्युम भंडारी या जोडीने कुठेतरी जबाबदारी आपल्या खांद्यावरती आज घेतलेली आहे. सामन्याकडे पुण्यात मी तुम्हाला ती घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचे यावेळेस तयार असतील. अतुल पहिल्या षटकामध्ये यशस्वी राहिले, परंतु आता मात्र बघायचे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाणार. फुलटॉस बॉल मनगडच्या साह्याने यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह एक सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? यस 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 कॉल दिलाय तिथे आणि दुसरी ही धाव पळून पूर्ण आहे. 2 धावा इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण बघणार मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 29 धावा आहेत. मोठा स्ट्रोक यावेळेस सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून सेट हिट. फार मोठा गॅप आहे, फार मोठी दरी आहे आणि इथे प्रद्युमचा क्लास बघायला मिळाला. पुन्हा एकदा चौकार. संघाची धावसंख्या यावेळेस पुढे एकदा बघायचंय. वेगाने मात्र पुढे जातीये. एक मॅजिकल फिगर आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. 33 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. सामन्याकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता जर आपण पाहिले गेले तर षटक क्रमांक 3 षटक संपली आहेत. 33वा धाफलकावरती आहे. स्कोरबोर्ड कडे आपण पुढे एकदा बघणार आहोत. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वतः प्रवीण 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला मैदानामध्ये आता दाखल इथे होतोय. आडव्या बॅटने यावेळेस अगदी दूरवरून चेंडू खेचण्याचा प्रयत्न यावेळेस संदेशने जरूर केला. बॉलच्या रीच पर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीयेत. संघाची धावसंख्या यावेळेस एका धावेने पुढे जाईल. धावफलक थोडंसं आकार बदलत आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहिले गेले तर 34 धावा धावफलकावर आहेत. इनसाइड एज धीम्या गतीचा चेंडू होता. यशाच्या मागे चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. विकेट किपर मात्र थोडेसे मला वाटतं तिथे गाफील राहिले. अमोल आपण पाहतो यशाच्या मागे जे उभे आहेत. cricket.in माध्यमातून आपण पाहिले गेलं तर तुम्ही एखादी चांगली कामगिरी केल्यानंतर तिथे मात्र cricket.in माध्यमातून नक्कीच इंस्टाग्राम वरती cricket.in ऑफिशियल इंस्टाचं जे पेज आहे त्या पेज वरती मात्र नक्कीच या व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
त्यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, दोन खेळाडू आणि दोन्ही खेळाडूंची दरी भेदणारा हा चेंडू आहे डीप कॉर्नर मध्ये. वाह, खूप जबरदस्त स्ट्रोक, चौकार. संदेश मेहरने ज्या प्रकारची भूमिका आपल्या खांद्यावरती घेतली, संदेशने एका बाजूने खिंड लढवण्याची तयारी ठेवलेली आहे. आतापर्यंत वैयक्तिक 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 39 धावा स्कोरबोर्ड वरती. प्रवीण पुण्यात तयार. पुढे सरसावलाय, डान्सिंग डाऊन द विकेट, कडक बेधडक डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून सिक्सर. चेरन काय जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर यावेळेस. बॅटचा स्विंग खूप चांगला होता संदेशचा. आणि इथे मैदानामध्ये षटकार तर आलाय लॉंगॉनच्या दिशेने. 45 धावा धावफलक मात्र वेगाने आता पुढे सरकत आहे. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रद्युम आणि दुसऱ्या बाजूला संदेश यांच्यामधली असणारी ही भागीदारी. ओहो, आणि यावेळेस काय प्रवीण सांगतोय, एक तेरी तो एक मेरी. क्लीबोल्ड विकेट. तर मॅच कडे जाऊयात. पुढे येतात गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस प्रवीण. नवीन फलंदाज यावेळेस पाहिले गेले तर न्यू बॅटर मैदानामध्ये इथे दाखल झालाय. आणि मला वाटतं उस्मान आहे का बॅटर? शिव जो मैदानामध्ये बघायचा यावेळेस नवीन बॅटर दाखल झालेला आहे. 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 46 धावा आहेत. अगदी 4 षटकं संपलेली आहेत. 46 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. क्वार्टर मॅच. कारण जो संघ जिंकणार या सीझन मध्ये आपण पाहतोय, मला वाटतं त्या टीम साठी कुठेतरी ही आजची जी दिवाळी आहे ती गोड होणार आहे. कारण सुरुवात एवढी जबरदस्त मात्र दोन्ही संघाने आतापर्यंत खेळ याच्या दिवसभरामध्ये दाखवलाय. गतवर्षी देखील आपण पाहिले गेले तर सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन टीम गेल्या सीझन मध्ये फार मोठे यश मिळू शकले नाहीयेत. इंद्रायणी 11 देवगावची टीम या सीझनची नवीन टीम आहे, परंतु क्वार्टर फायनल पर्यंत आली आहे. ओ, यावेळेस सफल झाले. शिव बघायचंय मैदानामध्ये क्रीजचा वापर करा. चेंडू खेळलाय, एका हाताच्या साह्याने चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न होता प्रवीण यांचा, परंतु घाई झाली आणि अति घाई संकटात नाही. चौकार. थँक्यू डीजे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे टीमची. इथे अर्धशतकी खेळी पूर्ण होतीये. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. शिवने मात्र आपण यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील पाहिलं, स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये काय बॅटिंग केली. 2 षटकार किती महत्वाचे होते टीम साठी. पहिल्याच बॉल वरती चौकार खेचलाय श्रीकांतच्या. श्रीकांत पुण्यात पाहिजे. राऊंड द विकेट. पुढे सरसावलेत पावलांचा वापर आणि इथे काय लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. चेंडूने मात्र खूप जबरदस्त यावेळेस खेळाडूने जजमेंट तिथे दाखवलं.
कंट्रोल होतं आणि तिथे मात्र बघायचं एका धावेवरती समाधान आहे. एक सिंगल इथे आली, एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आता बघायचं 51 धावा आहेत. या सीझन आपण पाहिलेलं तर मी सांगितलं ना, गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याला बघायचं यावेळेस तयार असेल मैदानाच्या मध्ये श्रीकांत. ओहो प्रद्युम आपण पाहिले गेले तर फार दूरवरून बॉल खेचण्याचा इथे प्रयत्न केला. लेग ब्रेकचा वापर होता यावेळेस श्रीकांत यांचा, आणि त्याने आपण पाहिले गेले तर तो फटका देखील तो ड्रिल करून दाखवलं. त्याला म्हणतात ना की आयुष्यामध्ये एखादी माणसाने चूक केली ना तर ती सुधरवता देखील आली पाहिजे, आणि क्रिकेटमध्ये फार कमी वेळ असतो आपली चूक सुधरवण्यासाठी. श्रीकांत पुण्याला बघायचं तयार. यावेळेस लोअर फुल टॉस लॉफ्टेड केलाय, यावेळेस अगदी कॉर्नरच्या दिशेने. ओहो, यावेळेस खेळाडू फार दूरवरती राहिला. हा चेंडू मात्र अगदी सीमारेषा ओलांडतोय. खणखणीत आलेला चौकार, 4 धावा. आणि ज्या जो चूक झाल्यानंतर यावेळेस मात्र फक्त लॉफ्ट केला. 55 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुण्याचा लेग ब्रेक यावेळेस मैदानामध्ये केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत, सिंगल रोखू शकलेले नाहीयेत. आपण पाहतो ना की आपल्या आयुष्यामध्ये सगळंच आपल्या मनाप्रमाणे कधी होत नाही. काही निसर्गाप्रमाणे देखील आपण निसर्गावरती सोडून देत असतो, कारण आपलं आयुष्य हे पेन ड्राईव्ह नाही की आपल्या आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये गाणी ठेवून वाजवू शकतो. आपलं आयुष्य हे रेडिओ सारखं आहे, कधी कोणतं गाणं वाजलेलं सांगताच येणार नाही. मोठा स्थगिती खेळायचा होता. पुढे एकदा बघा, बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाहीये. शॉर्ट फाईनलिंगचे खेळाडू आहे तिथे अतुल, चेंडूला फील्ड करतायत, सिंगल आली आहे. दुसरा धावेचाही प्रयत्न केला जाईल आणि तिथे मात्र विकेट आली आहे. पहिला डाव, पहिली इनिंग इथे संपली आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 57 धावा. 58 धाव्यांचा आता टार्गेट असेल इंद्रायणी 11 देवगाव टीम समोर. या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक सिंगल, आणि या चेंडूवरती सिंगल विकेट. तर पहिला डाव इथे आपण बघतोय मैदानामध्ये संपलेला आहे. 57 झालेले आहेत, 58 जे बनवायचे आहेत. आनंद चव्हाण सर आपण पाहतोय आज नक्कीच ऍज अ पंचच्या भूमिकेमध्ये. नाही नाही, चला बॅट्समन जरा आघाडीचे दोन्ही फलंदाजांना विनंती असणार आहे की आपण मैदानाच्या लगेच ताबा घ्यायचा आहे.
पहिला डाव संपलेला आहे, 57 झालेले आहेत, 58 बनवायचे आहेत आणि या 58 धावेंचा पाठलाग सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे वर्सेस इंद्रायणी 11 देहुगाव. मॅच कडे पण जाऊयात पुन्हा एकदा. 58 धावेंचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील यावेळेस आपण बघतोय. तुषार आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रेम. तर षटक क्रमांक पहिला मावळचा यॉर्कर स्पेशलिस्ट जेपी राऊत. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेस चेंडू समोर मात्र बॅट ठेवली. डिफेन्सिव्ह क्रिकेट पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळालं तुषार यांच्याकडून. एक सिंगल इथे आली. एका धावेने संघाचा अकाउंट मात्र इथे ओपन होणार आहे. एका धावेने संघाचं धावफलक देखील उघडलं जात आहे. आज बघायचे मैदानामध्ये कोण असेल जो मात्र भावी नगरसेवक चषक एक तरी मानाचा करंडक हातामध्ये मिरवणारे कोण असेल जो कमीत कमी 25,000 ते जास्ती असे 1 लाख रुपयाचा चॅम्पियन होईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि हे येणारी 5 षटक आपल्याला सांगून जाणार आहेत. आजचा दिवसभर जर आपण थोडासा आढावा घेतला तर खूप फेरबदल आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सगळे दादा संघ आज प्रेक्षक म्हणून मात्र ही स्पर्धा पाहत आहे. गोलंदाज यावेळेस स्विचिटचा फटका खेळायचा होता. जाळं रचलं होतं आणि इथे प्रेम त्या जाळ्यामध्ये अडकला. पहिली विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. इथे आपण बघतो पहिल्याच बॉलवरती सिंगल. त्यानंतर मात्र आपण बघतोय आलेली विकेट. स्विचिटचा स्ट्रोक खेळायचा होता. देव वेदने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही आणि एक सोपा कॅच देऊन मात्र परतलेला आहे फलंदाज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखले ते होत आहेत. बघायचं आहे श्रीधर. जेपी राऊत पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीसाठी. ओहो स्वतः फॉलो थ्रो मध्ये खूप जबरदस्त प्रयत्न जेपी राऊत यांचा पाहायला मिळाला. जेपी राऊत अनेक संकटांना सामोरे जात जेपी राऊत अनेक संकटांना उत्तरं दिलेली आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपण स्क्रीनवरती पाहूयात. कारण बॉलिंग टाकल्यानंतर बॉल रिलीज केल्यानंतर अशा प्रकारचे कॅच पकडणं हे सोपं नसतं. परंतु जेपी राऊतचा खूप चांगला प्रयत्न बघायला मिळाला. ही जिद्द हा जोश केव्हा येतो ज्यावेळेस आपली टीम आपले सगळे साथी तिथे मात्र आपली साथ निभावतात ना त्यावेळेस हा जोश येतो. आणि जेपीला माहिती आयुष्यात किती संकट जरी आली ना त्या संकटांवरती पाय देऊन उभं राहायचं. कारण त्या संकटांवरती जर आपण पाय देऊन उभे राहिलो ना तर त्या संकटांची उंची मात्र नक्की कमी होते. आपले आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थानं कुठल्याही परीक्षेचा आपल्या आयुष्यामध्ये परीक्षेचा भाग नसतो. परंतु प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याला त्याला पास व्हावं लागतं हे मात्र नक्की आहे. हा चेंडू आपण बघतोय लेग बाईचा इशारा मुख्यमंत्री अमर साठे सरांकडून आलेला आहे. आज पॉइंट मध्ये आपण पाहतोय आनंद चव्हाण याचं पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. त्याचबरोबर जय पुष्टी तिसरे पंच आमचे आम्हाला बघायला मिळाले.
आज दिवसभरामध्ये तीनही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. 2 धावा. जे.पी. राऊतचं पहिलं षटक, काय गोलंदाजी केली आहे. आपण जे.पी. राऊतचे आपण अचूक टप्पे बघितलेत. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तुषार. कोलवा टप्प्याचा बॉल मिड ऑफ मध्ये, आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. संधी होती कॅचची, परंतु कॅच जरूर ड्रॉप केलाय. परंतु काय झालं इथे, तर मोठी विकेट आली आहे श्रीधरच्या रूपाने. पहिलं षटक, यशस्वी षटक जे.पी. राऊत यांचं. अवघ्या 2 फलंदाज मात्र 2 धाब्यांवरती 2 फलंदाज मात्र जे.पी. राऊत यांनी बाद केलेले आहेत. मैदानामध्ये पुढे बघायचं, एक षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी शाहरुख. 58 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. संघर्ष तर फार मोठा असायला हवाय. आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मोठा स्ट्रोक, फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे. शाहरुख स्वतः शाहरुखने थांबवलंय. मी आहे सॉफ्ट डिसमिसल. विकेट होणार आहे पतन. फलंदाज होतील बाद. आणि आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे ते विकेट आल्यानंतर आपण पाहतोय पहिलाच चेंडू होता शाहरुखचा. क्रॉस बॅटर इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नवीन बॅटर आता सोमनाथ मैदानामध्ये दाखल इथे होणार आहेत. जोर फुल टॉस होता मिडॉनच्या डोक्यावरून, आणि इथे मात्र बघायचं आहे लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू आहेत तिथे पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. इथे आलेला या चेंडूवरती चौकार. सामन्याकडे जाऊयात. आपण पाहतोय पुढे त्या मैदानाच्या मध्ये यावेळेस चौकार तर आलाय. शाहरुख तयार आहे. अकुटप्याचा बॉल होता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. इथे बघायचंय बबलू आहे, आणि बबलू मात्र सांगत असेल बॅटिंग मध्ये जर धावबा झालो, आता इथे फिल्डिंग मध्ये चुका होणार नाहीयेत. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक 4 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला मात्र गेले. पडझड सुरू आहे, परंतु तुषार मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत संघाच्या स्वप्न जिवंत आहेत. हा खेळाडू मात्र नक्कीच एक मोठी इनिंग साकारण्याची तयारी ठेवतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचे यावेळेस तयार. शाहरुख हलक्या हाताने चेंडू यावेळेस खेळला जाईल. सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल तरी ती घेतलीय. दुसरा धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरकत्याने संघाची वाढती धावसंख्या
गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं यावेळेस शाहरुख. थोडीशी शांतता पसरलेली आहे यावेळेस. क्रॉस द बॅट. हो, संधी होती पुन्हा एकदा धावबाची. आणि नक्कीच आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन होतोय. आणि मला वाटतं आमची उमेशबाईंनी माझ्यापर्यंत माहिती जी दिलेली आहे आणि साजिदभाईने त्याचा पूर्ण बायोडाटा माझ्याकडे दिला की अशी काही व्यक्ती असतात जे प्रॉपर टायमिंग वरती उपस्थित असतात. यावेळेस नो बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय आणि तिथे मात्र चेंडू बघायचंय थांबला जातोय. 9+2. साजिदभाईने सांगितल्याप्रमाणे आपण पाहतोय आमचे सुरेशरावजी भिसे काका दुपारी बरोबर 1 वाजता त्यांचं आगमन होतं आणि सायंकाळी म्हटलं की बरोबर 5 वाजता त्यांचं आगमन होतं. एक म्हणजे दुपारचा जेवणाचा वेळ असतो आणि 5 वाजता म्हणजे चहाचा वेळ असतो. भिसे काका जरूर या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवण करून इकडे येतात, चहा पिऊन इकडे येतात, काय हरकत नाही. भिसे काका आपलं स्वागत आहे. 10 धावा, 10 रन. यावेळेस लिडिंग एज होती आणि तिथे मात्र विकेट किपर बीट होत आहेत. लॉंग स्टॉपच्या दिशेने बघायचे सुमित सिंग. हो, प्रयत्न खूप चांगला होता. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. लॉंग स्टॉप मध्ये आलेला चौकार आहे. थँक्यू. 2 षटकं संपलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धाबा धापलकावरती आहेत. 18 चेंडू 44. 18 चेंडू 44 धाबा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. आणि मला वाटतं उमेशभाई तुषार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच संपलेली नाहीये हे मात्र देहूकरांना सांगायची गरज नाही. कारण तुषारने ज्या प्रकारे सकाळपासून एक सेन्सिबल क्रिकेट खेळलेले, मॅचचं टेम्परमेंट काय घेऊन कसं खेळायचं हे तुषारने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जी पी राऊत बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. खोलवट टप्प्याचा बॉल अगदी सावधरित्या इथे मात्र चाचपडत खेळलेला स्ट्रोक ॲस्ट्रा कव्हर मध्ये सिंगल आली. 2 पायांच्या मधून मात्र चेंडू निघाला. बॅकअप साठी खेळाडू आहे तिथे प्रद्युम. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल 16 वरती. एकेरी 2 धाव्याने आता काम होणार नाहीये. 17 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे. अशोक गोलंदाजीमध्ये नक्कीच आपली चमक दाखवली. आता फलंदाजीमध्ये देखील ती चमक दाखवायची आहे. यावेळेस फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे डिलिव्हर होईल. 1 धाव इथे आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु नकार कळवलाय. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान मानावं लागते. 17 वरती धावफलक आहे. असं म्हटलं जातं ना की दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम. आज की शाम होगी किसके नाम हे देखील आपल्याला बघायचे आज. जेपी तयार. समोर तुषार. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू बॅकअप साठी आहेत. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय प्रद्युम चेंडूला कव्हर करतील. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल धावफलकावरती 19. सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इंद्रायणी 11 देवगाव टीम. या सीझनचे 2 नवीन प्रबळ दावेदार. बघायचे कोण असेल जो या सीझन मधील नक्कीच आपला ठसा उमटवणार आहे पहिल्या स्पर्धेमध्ये. हाई चेंडू पण पाहतोय क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे आली. स्ट्राईक रोटेट होतीये परंतु स्ट्राईक रोटेट करून चालणार नाही. आता मोठे स्ट्रोकही खेळावे लागणार आहेत. आयुष्यात चमकायचं तुम्हाला जर असेल तर त्यासाठी तुम्हाला सूर्यासारखं तळपावावं लागेल. मोठा स्ट्रोक बॅटचा फेस ओपन केलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. चेंडूच्या खाली प्रद्युम आले आणि तिथे मात्र चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 5वा.
यावेळेस अगदी 5 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. नवीन बॅटर आता दाखल इथे होतील मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण लांडगे. आज प्रवीण लांडगे तर मात्र प्रचंड व्हायरल झालेले आहेत. चर्चा आहे प्रवीण या नावाची. समोर मात्र जेपी राऊत आहे. ओहो, अगदी इथे मैदानामध्ये आपण बघतोय पायात टाकलेला चेंडू होता. तिथे मात्र प्रवीणला चेंडू समजलाही नाही. लेग पायचे रोपण सिंगल आली. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती धाबाच्या इथे 21. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. जेपी राऊतचं कौतुक करेल. काय 2 षटकांचा स्पेल मात्र जेपी राऊतने हाताळलाय. अक्षरशः मी म्हणेल इथे देवगाव संघाचा मात्र कणा मोडून ठेवण्याचं काम इथे जेपी राऊतने केलेलं आहे. 2 षटकं टाकली, 7 धावा फक्त खर्च केल्या, 2 यशही मिळवले जेपी राऊतने. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक. 37 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सुमित सिंग गोलंदाजीसाठी आता मात्र असेल. पलीकडच्या बाजूला मला वाटतं आपण पाहतोय या ठिकाणी सुरेशरावजी भिसे, साजिदभाई तांबोळी, उमेश नायडू यांची मात्र फार मोठी सखोल अशी चर्चा रंगलेली आहे. आणि सुरेशरावजी भिसे काकाने सांगितले, मी चहा पिऊन आलेलो आहे, तुम्ही काळजी करू नका, स्पेशल प्रेमाचा गुळाचा चहा तुम्हाला मागवतो. 12 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सुमित सिंग गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिलाच बॉल. यावेळेस मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला उडवलाय. चेंडू आहे हवेत आणि तिथे मैदानामध्ये बघायचंय संदेश चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. विकेट. सुमित सिंग आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती ते विकेट मिळवली आहे. 6 फलंदाज डगआउटच्या आश्रय आलाय. टप्प्याचा बॉल होता. यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न केला. नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता 22 वरती धावफलक. इथून पुढचा प्रवास आता फार अवघड आहे. 11 चेंडू 36 हे समीकरण आहे. खुलवट टप्प्याचा बॉल. सावधरित्या चेंडू अगदी ते खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. एक धाव इथे आलेली आहे. तुषार मात्र आपण पाहतोय सलामीपासून एका बाजूने उभे आहेत, परंतु संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 वरती. गोलंदाज तयार. यावेळेस अप्परकट. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र खेळलाय. आक्रमण जरूर आलंय, परंतु या आक्रमणाला उशीर झालाय का, परंतु मैदानामध्ये बघायचंय सामना जिवंत ठेवण्याचं काम तुषार अजूनही करतोय. खणखणीत चौकार आलाय. तांगडीचे मॅच मध्ये पुढे एकदा ट्विस्ट. 9 चेंडू 31 धाव्यांची गरज. तुषारला माहितीये जे करायचे ते आता करायचंय, जे करून दाखवायचंय ते आताच करून दाखवायचंय. अभी नाही तो कभी नाही. कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. तुम्ही यशापासून फक्त 1 पाऊल मागे आहात. सुमित सिंग पुन्हा बघायचं तयार असतील. स्ट्राईक वरती तुषार. आता मात्र टप्पा मागे ठेवला. वेग होता या चेंडूमध्ये. सुमित सिंग या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर खूप जबरदस्त वेग बघायला मिळाला. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत.
यावेळेस बिग हिट तुषार यांच्या बॅट मधून खिलाडी के मस्तक पर दस्तक सिक्सर छरण लॉंग ऑफ मध्ये. थँक्यू डीजे. जबरदस्त खेळ मैदानाच्या मध्ये तुषारचा अजूनही सुरू आहे. षटकर तर खेचलाय. पुढे त्या मोठा सोगिदी खेळण्याचा प्रयत्न. डीप कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला कव्हर करतील. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो तुषार. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 24 रन. आणि मला वाटतं अमर सर कुठल्या खेळाडूकडे मोबाईल आहे का? तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत जे नियम आहेत प्रद्युमकडे मोबाईल आहे आणि त्यामुळे तिथे एका धावेची पेनल्टी दिली जाईल. बोला बोला रोहन. एक धावेची पेनल्टी असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी 23 धावेंची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानाच्या आतमध्ये आता प्रद्युम. आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर जेपी सरांनी मात्र सगळ्या खेळाडूंना तिथे लगेच सांगितलं की हा डिसिप्लिन खेळ आहे. क्रिकेट इतका लोकप्रिय का होत चाललेला आहे तर क्रिकेट हा एक शिस्तप्रिय खेळ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बघायचं थोडासा बदलाव यावेळेस मैदानामध्ये केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रद्युम. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहे त्या 23. सामना अजून संपलेला नाहीये. प्रद्युम तयार आहे. स्ट्राईक वरती तुषार. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावलाय. लॉंगॉनचे खेळाडू आले चेंडूच्या खाली. संदेश आणि संदेशने टिपला एक जबरदस्त खेळ संपलाय. तुषारचाही खेळ विकेट. यावेळेस आपण बघतोय पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट तुषारच्या रूपाने संघाला. आणि तुषारची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज देखील दाखल इथे होत आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. जेपी राऊत आपण पाहतो इथे नक्कीच सगळ्या खेळाडूंना चेअरअप करतायत. आत्मविश्वास देत आहेत. असं म्हणतात ना की छत्री पावसाला कधी थांबू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्की देऊ शकते. त्यामुळे संघर्ष करत राहा. यश एक दिवस नक्की भेटेल. आज आपण पाहतोय सनीदा दाबसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे संघ विजयाच्या दारामध्ये उभा आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अपयश जरूर पदरी आलेत परंतु असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही जोपर्यंत तुम्ही थकत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. विकास रायकॉन शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील 4 बनवायचे 19. त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न रोहन बघायचं मैदानामध्ये चेंडूला
फॉलो करतोय तोपर्यंत घेतली एक सिंगल. एक धाव इथे आली. एकेरी दुहेरी धावण्याचा काम होणार नाहीये. आता फलंदाजांचे खांदे झुकलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 धावेंची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणार का? मोठा फटका यावेळेस पुलचा स्ट्रोक होता. दोन धावा इथे येतील. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 42. आज यशाच्या मार्गाकडे पावलं टाकली आहेत सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे संघाने. काय खास खेळ दाखवला या टीमने. मोठा सोपुडायदा होता. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सिंगल इथे आली. विजय इंगळे आहे उर्फ गुड्डू. आज चेहऱ्यावरती ते स्मित असते आहे. कारण मला वाटतं शेवटची जी बाउंड्री त्याने जी अडवली ना तळेगाव संघाच्या विरोधामध्ये तिथे कुठेतरी तो टर्निंग पॉइंट होता. आणि या स्पर्धेतील सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ ठरतोय. आणि अभिनंदन स्पेशली जेपी राऊत अँड टीम. जबरदस्त खेळ आजच्या दिवसभरामध्ये. आणि आज खऱ्या अर्थानं सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन या टीमची खरी दिवाळी आहे. कारण या टीमने 2 वर्ष संघर्ष केला. 2 वर्षामध्ये यश मिळालं नाही.